जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदो तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम पांडुरंग हरी वासुदेव हरी भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका, श्रद्धेय मंदाताई गंधे या उभय त्यांना मनपूर्वक वंदन करते। मोक्ष संन्यास योग श्रवण करण्यासाठी जमलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। कळसाध्याय 18वा अध्याय आपला या ठिकाणी अभ्यासने सुरू आहे आणि त्यामध्ये गेल्या वेळेला आपण पाहिलं की अनासक्ती आणि कर्मफळाची अपेक्षा न ठेवणे यात परमार्थाचं खरं रहस्य दडलेलं आहे। कर्म तर आपल्याला करावंच लागणार आहे, पण ते कर्म करत असताना जर आपण अनासक्त अवस्थेने आणि कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता भगवंताची आज्ञा म्हणून जर ते करत राहिलो तर त्यामध्ये आपल्याला पारमार्थिक यश ज्याला म्हणतात ते लाभण्याची नक्की काय आहे तर त्या ठिकाणी शक्यता आहे। कर्मत्यागाच्या नुसत्या वल्गना न करता ते जसं सांगितलं भगवंतांनी तसं करण्याचा प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात। आणि यज्ञ, दान आणि तप ही जी 3 कर्म आहेत ती अनासक्ती रहित आणि फला अपेक्षा रहित करण्याचा प्रयत्न करणे हेच माझं निश्चित असं सात्विक त्याग ज्याला म्हणतात त्याविषयीचं निश्चित असं सांगणं आहे असं भगवान श्रीकृष्ण आपल्याशी मागच्या वेळेला बोललेले आहेत। आता 13 पासून तर 15 पर्यंतचे जे श्लोक आहेत त्यामध्ये कर्माचे 5 हेतू म्हणजे कारण जी आहे ती या ठिकाणी भगवंत आपल्यासमोर स्पष्ट करणार आहे की कर्माची गती गहन आहे, ते विधियुक्त करावं, निषेधाने सांगितलेले जे आहे निषेधयुक्त ते करू नये। ह्या पद्धतीने आपण कितीतरी कर्माचे 5 प्रकार सुद्धा पाहिलेले आहेत, नित्य, नैमित्तिक, प्रायश्चित्त, इष्ट, पूर्त इत्यादी प्रकार जे आहेत तेही आपण सविस्तर पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता हे जे कर्म आहे ते कर्म आपल्याकडून घडण्यासाठी नेमकं कारण काय आहे त्याचा उहापोह जो आहे तो भगवंत आता पुढच्या श्लोकातून आपल्या समोर करणार आहे। पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम। की सांख्य तत्वज्ञानामध्ये कोणतेही कर्म पूर्ण होण्यासाठी 5 कारणे आवश्यक आहेत असं म्हटलेलं आहे। आता ती 5 कारणं कुठली आहेत, त्या कारणांचा आणि माझा संबंध काय आहे, त्या कारणांचा आत्म्याशी काय संबंध आहे हे पाहण्याचा आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे।
सांख्यशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे तर प्रकृती पुरुष विवेक हे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये शिकलेले आहोत की सगळी कर्म जी आहेत ती प्रकृतीकडून घडतात, पुरुषाच्या सत्तेवर, पण प्रकृतीकडून सगळी कर्म जी आहेत ती तुमच्या आमच्याकडनं घडतात। आता त्याची 5 कारणं कुठलं आहेत तर या कर्माचं अधिष्ठान शरीर आहे असं म्हटलेलं आहे। जर शरीर आपल्याला प्राप्त झालंच नसतं तर आपल्याकडनं कर्म कसं घडलं असतं, म्हणून कर्माचं अधिष्ठान जे आहे ते शरीर आहे म्हटलेलं आहे। नंतर कर्माचा कर्ता कोण आहे तर तो जीवात्मा आहे असं म्हटलेलं आहे। आणि जीवात्म्याला हे कर्म करण्यासाठी जे इंद्रिये लागतात ती 10 प्रकारची इंद्रिये आहेत, 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये। मग शरीर, जीवात्मा, इंद्रिये या 3 गोष्टी झाल्यानंतर या इंद्रियांकडनं ज्या क्रिया घडतात त्याच्या मागे कुठली शक्ती आहे तर प्राणांची ऊर्जा जी आहे ती त्याला मिळाल्याशिवाय इंद्रियांची हालचाल होत नाही, म्हणून वायूंची विविध प्रकारची क्रियाशक्ती जी आहे ते 4थं कारण सांगितलेलं आहे। आणि 5वं जे कारण आहे ते प्रत्येक इंद्रियांची एक अनुग्राहक देवता आहे आणि आपल्या इंद्रियांना त्या देवतेकडून अनुग्रह प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला त्या इंद्रियाच्या माध्यमातून व्यवस्थित कर्म करता येणार नाही। आणि म्हणून 5 गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, 1 शरीर, दुसरं जीवात्मा, तिसरं इंद्रिये, नंतर प्राणवायू त्याची विविध क्रियाशक्ती आणि त्यानंतर इंद्रियांच्या देवता। या 5 गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला आपल्याकडनं कर्म घडतं। आता कर्म घडण्यासाठी या 5 ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते उपादान कारण सुद्धा आहे आणि त्याच निमित्त कारण सुद्धा आहे। आणि ह्या ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला कर्म समूहाची उभारणी होते असं या ठिकाणी आपल्या समोर स्पष्ट केलेलं आहे। अर्जुनाचं निमित्त करून भगवंत आपल्याशी बोलतायत। आता कर्म पूर्ण होण्यासाठी ही जी 5 आवश्यक कारणे म्हटलेली आहेत त्यामध्ये या 5 कारणांचं मुख्य अधिष्ठान काय आहे तर आत्मा आहे। आणि आत्म्याच्या सत्तेवर या शरीराकडनं, कर्त्या जीवाकडनं सगळी कर्म जी आहे ती घडत चाललेली आहे। आता कर्त्याला या इंद्रियांची मदत लागते कर्म करण्यासाठी आणि प्राणांची ऊर्जा असल्याशिवाय हे इंद्रिय हालचाल करू शकत नाही। मग आता कर्म करण्याची जी प्रेरणा आहे ती या जीवाला कोणाकडनं मिळते तर त्याचं कारण प्रारब्ध असं सांगितलेलं आहे की या सर्वामागे त्या जीवाचं प्रारब्ध हे कर्म करण्यासाठी काय आहे तर त्याचं कारण आहे। आत्मा जो आहे तो अधिष्ठान रूप आहे पण तो अकर्ता आहे आणि प्रारब्धानुसार जीवाला ज्या प्रेरणा मिळतात त्या प्रेरणा मिळाल्यानंतर जीवाकडनं प्राणाच्या ऊर्जेच्या आधाराने कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रियाचा उपयोग करून निरनिराळी जी कर्म आहेत ती त्यानुसार घडत असतात। संचित तैसी बुद्धी उपजे मनामध्ये असं आपल्या समोर तुकाराम महाराजांचा अभंग आहे की जसं संचित असेल म्हणजे जशा वासना आपल्या बुद्धीमध्ये दडलेल्या असतील, ज्या गुणांचा प्रभाव आपल्या बुद्धीवर असेल त्याप्रमाणे आपल्याला कर्माची जी आहे ती प्रेरणा मिळत राहते। आणि ही प्रेरणा मिळाल्यानंतर बुद्धी त्या प्रकारचा मनामध्ये संकल्प निर्माण होतो, असं असं करावं, हे माझं कर्तव्य आहे, हे मला केलं पाहिजे असं बुद्धीमध्ये निर्माण झाल्यानंतर, मनामध्ये निर्माण झाल्यानंतर बुद्धी त्यावर शिक्कामोर्तब करते, म्हणजे मी हे केलंच पाहिजे असा निश्चय करते। मग जे करायचा निश्चय झालेला आहे त्याविषयी चित्त जे आहे ते चिंतन करायला लागतं आणि ह्या पद्धतीने पुढे पुढे जात हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी केलंच पाहिजे असा अहंकार जो आहे तोही त्याला पुष्टी देतो आणि मग जीवात्मा जो आहे तो इंद्रियांच्या मार्फत ते कर्म पूर्ण करण्यासाठी कार्यरत होतो, अशी मांडणी इथं आपल्या समोर दिलेली आहे। आता आपल्याला हे कळलं की या कर्मामागचं एक कारण प्रारब्ध आहे, त्याच्यानुसारच त्या जीवात्म्याला प्रेरणा मिळत असतात। पण जशा आपल्याला प्रेरणा मिळते
म्हणजे जशी वासना असेल त्या पद्धतीने प्रेरणा जरी जीवाला मिळत असल्या तरी क्रियमाण स्वातंत्र्याचा उपयोग करून जीवात्मा जो आहे तो वासनानुसारी कर्म न करता कोणतेही कर्म पूर्ण होण्यासाठी सांख्य तत्वज्ञानामध्ये 5 कारणे सांगितलेले आहेत असा आपला विषय चाललेला आहे. एक शरीर, दुसरा जीवात्मा, तिसरं इंद्रिये, चौथं वायूचे म्हणजे प्राणाची विविध क्रियाशक्ती आणि 5वं इंद्रिय अनुग्राहक देवता. या 5 उपादान कारणांची आणि ह्याच निमित्त कारणांची नियमाने एकत्र उपस्थिती असते तेव्हा कर्मसमूहाची उभारणी होते अशी मांडणी या ठिकाणी आपल्या समोर आहे. आणि हे सर्व कर्म होण्याच्या मागे प्रारब्ध हे एक मुख्य कारण आहे. आता अधिष्ठान रूप असणारा जो आत्मा आहे तो अकर्ता आहे, जीवात्मा जो आहे तो कर्ता आहे. या जीवात्म्याला त्याच्या प्रारब्धाप्रमाणे प्रेरणा मिळत राहतात. प्रारब्धाप्रमाणे जरी प्रेरणा मिळत असल्या तरी सुद्धा मिळणाऱ्या प्रेरणा ज्या आहेत त्या चांगल्या आहेत की वाईट आहेत यावर जीवात्मा विचार करू शकतो. आणि जो ह्या पद्धतीचा विचार करू शकतो त्यालाच साधक असं म्हणतात. आणि मी जर स्वतःला साधक म्हणवत असेल तर मनात निर्माण होणाऱ्या ज्या प्रेरणा आहेत त्या प्रेरणा चांगल्या आहेत की वाईट आहेत त्याप्रमाणे मी जर वागत राहिले तर मला नक्की कुठलं फळ प्राप्त होणार आहे आणि ते मिळणारं फळ चांगलं आहे वाईट आहे कसं आहे हे सगळं निश्चित करून त्याप्रमाणे क्रिया ज्या आहेत ते साधक जो आहे तो करू शकतो. आणि इथं म्हटलेलं आहे की प्रारब्धानुसार मिळणाऱ्या ज्या प्रेरणा आहेत त्या बाजूला करून म्हणजे वासनानुसारी मिळणाऱ्या प्रेरणा बाजूला करून शास्त्रानुसारी संतांनी सांगितल्यानुसारी म्हणजे संतानुसारी जर आपण त्या प्रेरणांना उजळला दिला तर त्यामध्येच नक्की काय आहे तर पुरुषार्थ आहे. आणि हा पुरुषार्थ सिद्ध करणे ह्यालाच मोक्षाकडची वाटचाल असं म्हणतात. मुद्दा आपला चाललेला होता की मनात येईल तसं वागणं, मनात येईल तसं बोलणं हे मनुष्य प्राण्याला अजिबात शोभत नाही. आणि जो स्वतःला साधक म्हणवतो त्याला तर ते अजिबातच शोभत नाही. आणि म्हणून मनात येईल तसं न वागता, मनात येईल तसं न बोलता त्याच्यावर संतांचे शास्त्राचे संस्कार करून मगच आपण आपल्याकडनं ज्या काही क्रिया घडतात त्या क्रियांचा बंदोबस्त करू शकतो. आणि माणसाने केलेल्या कोणत्याही योग्य किंवा अयोग्य कृती मागे ह्याच प्रेरणा असतात हे लक्षात घ्यायचं. मुद्दा आपला चाललेला होता की आपल्या ठिकाणी नेमक्या कुठल्या प्रेरणा आता निर्माण होत आहेत हे लक्षात घेण्यासाठी आपलं मन जे आहे आपलं अंतःकरण जे आहे ते आपल्यासाठी आपल्याला उपलब्ध करून घ्यावं लागेल. ते जर सतत बहिर्मुख असेल, सतत बाहेरच्यांच्याच गोष्टीचा विचार करत असेल, हा असा का वागला, तो तसा का वागला, याला ते शोभतं का, त्याला ते शोभतं का, ह्या पद्धतीच्या विचाराला डॉक्टर काका नेहमी फडतूस जीवन असं म्हणतात. आणि जो स्वतःकडे लक्ष देतो, स्वतःच्या आतमध्ये काय काय चाललेलं आहे, तिथं काय काय बदल करून घेणं शक्य आहे आणि मी तो कशा प्रकारे करून घेऊ शकतो याचा जो विचार करतो त्यालाच साधक असं म्हणतात. आणि मी जर स्वतःला साधक म्हणवत असेल तर ह्या पद्धतीने मी माझ्या ठिकाणी विचार करायला शिकलं पाहिजे. आता कुठल्या प्रेरणा निर्माण होतात आणि कुठली त्या पद्धतीने क्रिया घडणार आहे ह्याच्यासाठी समर्थ आपल्याला नेहमी म्हणतात सावध साक्षेपी दक्ष तयास तात्काळची मोक्ष. की साधक आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी सारखा तिथं कुठल्या वृत्ती उत्पन्न होतात ह्याच्यासाठी सावधतेने विचार करणारा न्याहाळणारा पाहिजे. दुसऱ्यांकडे लक्ष न देता स्वतःच्या मनाकडे लक्ष देणं याला साधना असे म्हणतात असं या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येईल. आणि ही जी चतुराई आहे ती साधकाजवळ नक्कीच असली पाहिजे. आणि ध्येय जर परमार्थाचं पूर्ण त्याच्या समोर असेल तर स्वतःला तो घडवण्याचा सुद्धा नक्की प्रयत्न करेल. पण परमार्थाचं ध्येय जर निश्चित नसेल
जमला तर जमला, झालं तर झालं, होईल तसं होईल, ते योगायोगाने जुळून येणारं आहे, ह्या पद्धतीचे विचार असतील तर स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी जे बळ पाहिजे ते आपल्याला प्राप्त होणार नाही. आणि बलहीन असणाऱ्याला कधीही आत्मतत्वाचा अंदाज सुद्धा येत नाही. नायम आत्मा बलहीनेन लभ्यो, असं उपनिषदाने आपल्या समोर सांगून ठेवलेलं आहे. आता हे सगळी कारणं पाहिल्यानंतर शरीर, जीवात्मा, त्यानंतर प्राणशक्ती, 10 इंद्रिये आणि इंद्रियांच्या अनुग्राहक देवता, या सगळ्यांचं अधिष्ठान आत्मा नावाचं तत्व आहे. आता हा जो आत्मा आहे त्याच्या सत्तेशिवाय जीवात्म्याला सुद्धा या शरीराकडनं काहीही करून घेता येत नाही. आपल्या समोर प्रसिद्ध आहे तुकाराम महाराजांचं सांगणं की वाळलेलं झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. तुझी वाणी कोणाच्या सत्तेवर बोलते, तुझे डोळे कोणाच्या सत्तेवर रूप पाहतात, या पद्धतीचा अभंग तुकाराम महाराजांचा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग आता आत्म्याच्या सत्तेशिवाय जीवात्म्याकडनं या शरीराच्या द्वारे काहीही करता येऊ शकत नाही. पण तो जो आत्मा आहे तो मात्र कसा आहे ते पुढच्या 2 श्लोकांमध्ये आपल्या समोर ठेवलेला आहे की आत्मा नावाचं जे तत्व आहे, चैतन्य नावाचं जे तत्व आहे, ते चैतन्य या शरीरभर व्यापून असून त्या चैतन्याच्या सत्तेवरच जीवात्मा कार्यरत होत असून प्रत्येक इंद्रियांमध्ये ते तत्व व्याप्त असून ते तत्व कसं आहे तर अलिप्त आहे. आत्मषटकामध्ये आपल्या समोर शेवटचा जो श्लोक आहे त्यामध्ये आद्य शंकराचार्यांनी हे सांगून ठेवलेलं आहे की सर्वेंद्रियाणी, हे चैतन्य कसं आहे, हे आत्मचैतन्य कसं आहे, ते सर्व इंद्रियांमध्ये ते व्यापून आहे. मग सर्व इंद्रियांमध्ये व्यापून आहे, त्याच्या सत्तेशिवाय जीवात्म्याला प्रेरणा काय मिळतात ते त्याला कळू शकत नाही. त्या प्रेरणानुसार होणाऱ्या हालचाली सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय त्याला कळू शकत नाही. पण तरी सुद्धा आत्मा नावाचं तत्व मात्र पूर्णपणे अलिप्त आहे. आणि ह्या आत्म्याची ही अलिप्तता जो जाणतो तो मोक्षाचा अधिकारी होतो. परोक्ष ज्ञानाच्या साह्याने सुरुवातीला ती जाणावी लागते आणि तसा विचार करता करता कधीतरी अलगदपणे त्याला अपरोक्ष ज्ञान होऊन जातं, असं डॉक्टर काका आपल्याला नेहमी सांगतात. मग आता जे असंस्कृत म्हणजे ज्यांनी कधी शास्त्राचा विचार केलेला नाही, ज्यांनी कधी संत संगतीत विचार केलेला नाही, असे जे आहेत ते दुर्बुद्धी पुरुष जे आहेत ते ह्या शुद्ध स्वच्छ असणाऱ्या निर्मळ असणाऱ्या आत्म्याला जाणू शकत नाही. आता हा आत्मा जो आहे, जो सत्कृत्य करतो त्याच्याही आतमध्ये आहे, ज्याच्याकडनं दुष्कृत्य घडतात त्याच्याही आतमध्ये आहे. समर्थांनी छान आपल्या समोर त्याची दासबोधामध्ये मांडणी केलेली आहे की गुरगुर करणारा, क्रोध करणारा त्याच्याही आतमध्ये आत्मा नावाचं तत्व आहे आणि सुंदर प्रवचन करणारा जो आहे त्याच्याही आतमध्ये तोच आत्मा नावाचं तत्व आहे. आता उपाधीकडनं चांगलं किंवा वाईट असं कर्म घडत राहतं, पण या कर्माचा यत्किंचितही लेप त्या आतमध्ये असणाऱ्या शुद्ध चैतन्याला, आत्म्याला मात्र अजिबात लागत नाही. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय. आणि हे कोणाच्या लक्षात येतं हे सांगताना इथं म्हटलेलं आहे की ज्यांनी शास्त्राचा अभ्यास केलेला नाही, संतांच्या संगतीत विचार विनिमय केलेला नाही, संतांची प्रवचन कीर्तन ज्याने ऐकलेली नाही, तो आत्मतत्वाचा विचार सुद्धा करू शकत नाही. मग त्याच्या अंतःकरणामध्ये मी करता आहे हा जो भाव आहे तो सतत जागा राहतो की हे सगळं करणारा मीच आहे. परंतु आपण जे भगवद्गीतेचा अभ्यास करणारे आहेत, 11व्या अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे की भगवंतांनी विश्वरूप दर्शनामध्ये अर्जुनाला काय दाखवलेलं आहे की हे सगळं युद्ध जे आहे ते युद्ध माझ्या सत्तेवर म्हणजे परमात्म्याच्या सत्तेवर, आत्म्याच्या सत्तेवर चाललेलं आहे आणि त्या सगळ्यांचं काय व्हायचं आहे ते ज्याच्या त्याच्या कर्मानी आधीच ठरवून गेलेलं आहे. मग या ठिकाणी अर्जुन जसा त्या युद्धाचा निमित्त मात्र आहे, निमित्त मात्र भवसव्य साची, असं त्या ठिकाणी भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे
की या युद्धाचा तू फक्त निमित्त कारण होणार आहेस, परंतु प्रत्येक जण आपापल्या कर्माने त्याचं काय करून घ्यायचं आहे ते आधीच ठरलेलं आहे. मग आता आपल्याकडनं सुद्धा जे काही कर्तव्य कर्म घडणार आहे, आपल्या प्रपंचामध्ये अनेकांना वागवताना जे काही आपल्याकडनं घडणार आहे त्याचे सुद्धा आपण सगळेजण निमित्त मात्र आहोत. प्रत्येकाचं त्याच्या त्याच्या कर्मानुसार आधीच सगळे फळं जी मिळायची आहेत ती त्याला मिळणार आहे. मग मी करता जो आत्मतत्व जाणतो त्याच्या पूर्ण लक्षात असतं की श्री गुरूंनी सांगितलेलं आहे ते तू आहेस. तत्वमसीचा उपदेश श्री गुरूंकडनं घेतल्यानंतर मी आत्मा आहे असं जो स्वतःच्या अंतःकरणावर बिंबवून घेतो, अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी. समर्थ आपल्याला सोप्या भाषेत सांगतात की सगळ्या अभ्यासाचा मुकुटमणी, की एवढे शिबिर करतो, एवढे ग्रंथ वाचतो, एवढे प्रवचन कीर्तन ऐकतो, हे सगळं ऐकून मला नेमकं माझ्यावर काय बिंबवायचं आहे, तर आत्मा नावाचं तत्वच मी आहे असा निश्चय माझ्या बुद्धीमध्ये ठसला पाहिजे. ह्याच्यासाठी एवढा सगळा अभ्यास आहे. पण अभ्यासाचा सुद्धा आपण सगळेजण काय करतो, तर माझ्यासारखा अभ्यासू कोणी नाही. इतर लोक ज्या वेळेला टीव्हीची सिरियल पाहत बसलेले असतात त्यावेळेला आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो. आम्ही मोबाईल हातात प्रत्येकाच्या आहे, पण मोबाईलवर इतर जण जे आहेत ते नको नको त्या गोष्टी पाहत राहतात. आम्ही मात्र आमच्या मोबाईलचा उपयोग केवळ सत्संगतीसाठी करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला काय वाटलं? आता हे इतरांना दाखवण्यासाठी आहे का माझ्या ठिकाणी विचारधारणा सुस्पष्ट रीतीने होत राहावी म्हणून मीच माझं कल्याण ह्याच्यामधून साधून घेणार आहे? पण ही साधना करत असताना सुद्धा अभिमान नावाची गोष्ट जर तुमच्या आमच्या पाठीमागे लागलेली असेल तर एवढं सगळं करून सुद्धा निराभिमानी जर मला होता येत नसेल तर परमार्थाचा अधिकारी म्हणवण्याचा मला अधिकार शिल्लक राहणार नाही. मग इथं भगवंत या 2 श्लोकाच्या माध्यमातून अर्जुनाला काय सांगत आहेत, तर या सर्व प्राण्यांना मारूनही वास्तविक तू मारित नाहीस, म्हणजे तू फक्त निमित्त मात्र आहेस आणि तुला त्याचे पापही लागणार नाही. कारण कोणाची आज्ञा म्हणून तू आता युद्ध करणार आहेस, तर भगवंताची आज्ञा म्हणून तू युद्ध करणार आहेस. मग युद्धासारखं एवढं घोर कर्म भगवंताची आज्ञा म्हणून करून त्याला कुठलंही पाप पुण्याचा लेप लागत नाही. तसं माझा जो छोटासा प्रपंच आहे तो करत असताना भगवंताची आज्ञा पालन करून जर तो करण्याचा मी प्रयत्न केला तर मी सुद्धा या पाप पुण्याच्या पलीकडे जाऊ शकते. हे याच्यातून तुम्ही आम्ही काय करायचं आहे तर लक्षात घ्यायचं आहे. कारण आत्मा जो आहे तो अशरीरी आहे. अशरीरी आत्म्याकडनं कुठलंही कर्म घडू शकत नाही. कारण कर्म कसं निर्माण होतं याची 5 कारणं आता आपण पाहिलेली आहेत. मग या 5 कारणांचा या आत्मरूप मीशी काहीही संबंध नाही, पण आत्म्याच्या सत्तेवर ते मात्र भासमान होत चाललेले आहेत. मग आता भासमान असणाऱ्या या गोष्टींना ज्या वेळेला तेच मी आहे असं जीव समजून बसतो त्यावेळेला त्याच्या ठिकाणी जीवभाव नावाची गोष्ट निर्माण होते आणि जीवभावातून तो जे जे करतो ते त्याच्या बंधाला कारणीभूत होतं. आणि जीवभाव टाकून देऊन जीवभावाचा त्याग करून आत्मभावात राहून एक केवळ निमित्त म्हणून जो कर्म करत राहतो तो मात्र ह्या कर्मबंधातून पूर्णपणे मोकळा होतो. ही जी युक्ती आहे ती या अध्यायाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही काय करायचे आहे तर शिकून घ्यायची आहे. आता कर्म होणे न होणे, शास्त्रानुसार होणे किंवा शास्त्राविरुद्ध होणे हे सर्व त्या आत्म्याच्या सत्तेवर होत असले तरी आत्मा जो आहे तो त्यापासून पूर्णपणे अलिप्त असतो आणि तो आत्मा मी आहे हे साधकांनी कधीच विसरता उपयोगाचं नाही. असा जो आत्मा आहे जो अकर्ता आहे तो मी आहे असं कायमचं लक्षात ठेवायचं आहे. मग भव्य दिव्य कर्म जरी त्या जीवात्म्याकडनं घडलेली असली तरी सुद्धा सकळ करणे जगदीशाचे असं आपल्या जर लक्षात राहिलं तर आपल्याला अभिमानाची बाधा केव्हाही होणार
नाही. आणि ही अभिमानाची बाधा जर आपल्याला झाली, जीवभाव निर्माण झाल्यामुळे ही बाधा जर आपल्याला झालेली असेल, तर मात्र परमार्थ करताना दिसत असून सुद्धा आपण त्या ठिकाणी परमार्थ सिद्ध न करता फक्त प्रपंचच करत असतो. छान छान अभंग आपल्या समोर आहेत. समर्थांचा एक अभंग आहे, करता एक देव तेणे केले सर्व, तयापाशी गर्व कामा नये. की करता करविता कोण आहे? तर भगवंत आहे. ईश्वर रूपाने तो करविता आहे, जीव रूपाने तो करता आहे आणि आत्मरूपाने तो अकर्ता आहे. हे कायमच साधकाच्या लक्षात असलं पाहिजे. मग सगळं जग त्याने निर्माण केलेलं आहे, सगळी सृष्टी त्याने निर्माण केलेली आहे. त्या सृष्टीमधला मी एक अगदी छोटासा असा जीवात्मा आहे. मग आता एवढं सगळं करून सुद्धा भगवंत त्याचं श्रेय स्वतःकडे जर घेत नसेल, तर ह्या अगदी छोट्याशा असणाऱ्या जीवानी याचं श्रेय स्वतःकडे घ्यावं का आणि केलेल्या कर्माचा गर्व करावा का, असा विचार जो आहे तो आपण करू शकतो. समर्थ अजून एक ओवी आपल्या समोर ठेवतात की आपण दुःखी कष्टी का होतो. वास्तविक पाहता प्रत्येक जण सुखी होण्यासाठीच काहीतरी करत राहतो, पण तरी सुद्धा दुःखी कष्टी होत राहतो. ह्याचं कारण काय आहे? तर मी करता ऐसे म्हणसी, तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. की कर्तृत्वाची भावना जेव्हा स्वतःकडे ओढून घेतो त्याच वेळेला तो दुःखी किंवा कष्टी होतो. पण मी करता नाही हे जर लक्षात ठेवलं तर दुःखी होण्याची वेळ म्हणजे त्याच्यातून जे चांगलं किंवा वाईट फळ मिळणार आहे त्या फळाचा माझा सुद्धा काहीही संबंध नाही हे जर लक्षात ठेवलं तर तो अखंड आनंदाने आपलं जीवन जे आहे ते व्यतीत करू शकतो. आता मी करता ही जी बुद्धी आहे ती अनंत जन्माच्या संस्कारामुळे तुमच्या आमच्या ठिकाणी अत्यंत स्थिर झालेली आहे. आणि ह्या बुद्धीलाच काय करायचं आहे? आता या बुद्धीलाच आम्हाला काढून टाकायचं आहे आणि देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. पूर्णपणे या बुद्धीला बदलून टाकायचं आहे की आत्मरूप मी जो आहे तो करता नाही, जीवरूप मी जो आहे तो करता आहे. पण त्याला सुद्धा प्रेरणा कोणाच्या आहेत? तर प्रारब्धानुसारी त्याला होणाऱ्या त्या प्रेरणा आहेत. पण त्याचा माझा अजिबात संबंध नाही. कारण जीवात्म्याच्या ठिकाणी जड आणि चेतन अशी एक युती झालेली आहे आणि ह्या युतीमुळे एकमेकांचा अध्यास एकमेकांवर त्या ठिकाणी होऊन जातो. आपल्याला माहिती आहे की अन्योन्याध्यास, अन्याचा अन्यावर होणारा अध्यास. आता वास्तविक पाहता बुद्धी जी आहे त्या बुद्धीमध्ये या सगळ्या वासना दडलेल्या आहेत आणि चेतन नावाचं जे तत्व आहे, केवल चेतन नावाचं जे तत्व आहे ते मात्र या सगळ्या कचाट्यातून कायमचं सुटलेलं असं तत्व आहे. पण बुद्धीमध्ये या आत्म्याचं ज्या वेळेला प्रतिबिंब पडतं म्हणजे ज्ञान प्रकाश फाकतो त्यावेळेला त्या दोन गोष्टी एकमेकांच्या अत्यंत जवळ असल्यामुळे किंवा पूर्ण बुद्धीभर ते आत्मा नावाचं तत्व, चैतन्य नावाचं तत्व पूर्ण व्यापून असल्यामुळे आत्म्याचे धर्म बुद्धीवर जातात आणि बुद्धीचे धर्म आत्म्यावर लादले जातात. आणि हे जो वेगळं करून पाहू शकतो, ही भेसळ जो पूर्णपणे वेगळी करून आत्म्याला आत्म्याच्या ठिकाणी आणि जड असणाऱ्या बुद्धीला त्या देहाच्या ठिकाणी ठेवून देतो, तो मात्र या ग्रंथी भेद करून स्वतःला पूर्णपणे मोकळा करू शकतो. आणि साधकांनी तेच नेमकं करायचं आहे. दृश्य जग, शरीर आणि कर्मे ह्या तीन गोष्टी ज्या आहेत त्या तीन गोष्टी ज्या ह्या कर्मातून तुमच्या आमच्या समोर सातत्याने समोर येऊन उभा राहतात. आता या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्यांनी जो लिप्त होत नाही. आता जगात राहतो, शरीरात प्रारब्ध असेपर्यंत राहतो, परंतु शरीर आणि जग यांचा माझा संबंध जो आहे तो आध्यासिक आहे असं जो पूर्णपणे लक्षात ठेवतो तो या ग्रंथी भेदांना तोडण्यास काय होतो? तो पूर्णपणे समर्थ होतो. आणि जो दृश्य जग, शरीर हे दोन्हीही सत्य आहे असं समजून बसतो तो मात्र लिप्त होत राहतो.
आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम ह्याच्यामध्ये तो काय होत राहतो, तो अडकून पडतो. कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद या दोहीचे नाव बंध कर्माचा की, असं ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या समोर एक ओवी ठेवलेली आहे की या दोन गोष्टी जिथं असतील, मी करता आहे हा भाव आणि मी कर्म केलेलं असल्यामुळे त्याच्यातून जे फळ निर्माण होईल ते मी भोगणारच आहे, त्याचा भोगता मी आहे, हा त्या कर्मफळाचा घेतलेला आस्वाद, या दोन गोष्टी जोपर्यंत चित्तावर बिंबलेल्या आहेत तोपर्यंत तो या कर्मानी लिप्त होत राहतो. म्हणजे जीवभावातून केलेल्या कर्मानी जीवात्मा त्यामध्ये लिप्त होत राहतो. पण जीवभाव लक्षात घेऊन आपण पूर्णपणे आत्मा आहे हे श्री गुरूंच्या सांगण्याप्रमाणे स्वतःच्या मनावर बिंबवून त्याकडे पाहतो. मी अकर्ता आहे असं भव्य दिव्य कर्म करूनही स्वतःकडे जेव्हा तो पाहायला शिकतो तेव्हा या कर्मबंधनातून तो हळूहळू काय होतो तर मोकळा होतो. आणि असं मोकळं होण्यासाठी या तत्वज्ञानाचा जो अभ्यास आहे तो आपण करण्याचा काय करतो आहोत तर प्रयत्न करत आहोत. आता अर्जुनाच्या संदर्भात सर्व शत्रूंना मारून सुद्धा तू त्यांना मारणारा नाहीस, तर तू निमित्त मात्र आहेस असं भगवंत सांगतात. आणि म्हणून या हत्येचं पाप तुला लागणार नाही. कारण पहिल्याच अध्यायामध्ये अर्जुनाने ती भीती व्यक्त केलेली आहे की एवढ्या सगळ्या माझ्याच नातेवाईकांना मी मारणारा आहे का. स्वदेहा नाम अर्जुनो परदेहा नाम स्वजुनो असं त्या ठिकाणी त्याला भ्रम झालेला होता. आणि तो भ्रम या ठिकाणी प्रत्येक अध्यायामध्ये वेगळा वेगळा योग सांगून म्हणजे वेगळी वेगळी साधना पद्धती सांगून अर्जुनाच्या मनातला हा जो भ्रम आहे तो भ्रम काढण्याचा भगवंत काय करत आहेत तर प्रयत्न करत आहे. आता या कर्माच्या प्रेरणा आणि त्याची साधने, प्रेरणा आपण पाहिली की कोणाकडनं आहे ती प्रेरणा तर प्रारब्धाकडनं असलेली ती प्रेरणा आहे. आता ज्ञान विषय आणि ज्ञाता 18व्या श्लोकामध्ये आपल्या समोर मांडणी आहे की ज्ञान विषय आणि ज्ञाता हे तीन कर्माचे काय आहेत तर प्रवर्तक आहेत. म्हणजे कर्म करण्यासाठी या तीन गोष्टी तुम्हाला आम्हाला प्रवृत्त करतात. आणि त्यांनी ते प्रवृत्त केल्यानंतर या कर्माचा आश्रय असणाऱ्या तीन गोष्टी कुठल्या आहेत तर त्या सांगितलेल्या आहेत. करावयाचे कार्य, ते करण्याचे साधन आणि कार्यकर्ता अशी त्या कर्माच्या पूर्णतेला जाण्याची तीन अंगे आहेत. म्हणजे या तीन गोष्टी आत निर्माण झाल्याशिवाय तुम्हाला आम्हाला कर्म करता येणार नाही. मग आता कर्म होण्यासाठी कर्म जाणणारा ज्ञाता असावा लागतो. ज्याला स्वयंपाक करायचा आहे त्याला स्वयंपाक करण्याचं कर्म करताना तो स्वयंपाक कसा करायचा आहे याचं काय असावं लागतं तर ज्ञान असावं लागतं. आणि ते ज्ञान जर नसेल तर स्वयंपाकाचं कर्म तो होऊन जाईल परंतु त्याच्यातून पुढे किती कटकटी निर्माण होतात त्याचं आपल्याला काय आहे तर सगळ्यांना अनुभव आहे. आता इथं अर्जुनाला योद्धा म्हणून उभा राहायचं आहे, युद्धभूमीवर तो उभा आहे. तर या ठिकाणी आपले शत्रू कोण आहेत, त्यांची ताकद किती आहे, त्यांना जिंकण्यासाठी आपल्याला काय काय प्रकारचे प्रयत्न करावे लागतील याचं पूर्ण ज्ञान असल्याशिवाय ते युद्ध त्याला करता येणार नाही. तसं इकडं म्हटलेलं आहे की इथं ज्ञाता हा जीव आहे, आत्मा हा ज्ञाता नसतो. फार महत्वाचं आहे. जो ज्ञान करून घेतो, काहीतरी जाणतो त्याला ज्ञाता असं इथं म्हटलेलं आहे. एक नेहमी आपल्याला सांगितलं जातं की घट पाहणारा घटापासून भिन्न असतो. घटापासून तो कसा असतो तसं दृश्य पाहणारा हा सुद्धा त्याच्यापासून कसा आहे तर भिन्न आहे, वेगळा आहे. आत्मा जो आहे तो ज्ञाता नसतो, आत्मा जो आहे तो कर्ता नसतो. कारण ज्ञाता म्हटल्यानंतर जो ज्ञाता आहे तो बाहेरचं काहीतरी जाणणारा असतो. आता आत्मा ज्ञान घन आहे आणि जीवात्मा जो आहे तो ज्या वेळेला बाहेरच्या गोष्टीचं ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्याला ज्ञाता असं म्हणतात. तो ज्या वेळेला कुठलं तरी कर्म करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला कर्ता असं म्हणतात. म्हणजे उपाधी भेदामुळे त्याला वेगळे वेगळे नावं असं त्या जीवात्म्याला मिळालेले आहेत. पण आत्मा जो आहे तो ज्ञाता नाही.
कधीच तो ज्ञाता नसतो. आणि कर्ता जो आहे तो कर्म करण्यासाठी म्हणून काहीतरी करत असतो, पण आत्म्याला कर्म करण्याची गरजही नाही. कर्म करण्यासाठी आवश्यक लागणारी कुठलीही सामुग्री या आत्म्याजवळ नाही, कारण तो अशरीरी आहे आणि तो मूळचा मी आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मग आपल्या आत्म्याच्या सत्तेवर जो जीवात्मा काही काळापुरता भासमान होणार आहे, त्याच्याकडनं या सगळ्या क्रिया चाललेल्या आहेत, हे त्या ठिकाणी जर लक्षात ठेवलं तर त्या जीवात्म्याला कर्तृत्वाचा लेप लागत नाही. आणि मी जीवात्मा आहे असं गृहीत तो जर कायमचं धरून ठेवेल तर आत्मरूप असून सुद्धा मूळचा तो सुखदुःख जे आहे ते भोगत राहील. अशी मांडणी इथं आपल्या समोर की जे ज्ञान ज्ञाता ज्ञेय हे जगाचे बीजत्रय ते कर्माची निस्संदेह प्रवृत्ती जाणं. की हे कर्म करण्याला प्रवृत्त कोण होतं, तर ज्ञान म्हणजे विषयांचे प्रकाश करण्याची क्रिया असं इथं म्हटलेलं आहे. त्यानंतर ज्ञाता म्हणजे ज्ञानाचा आश्रय असलेले अंतःकरण. अंतःकरणाच्या साह्याने हा जीवात्मा जो आहे तो ज्ञाता होतो. ज्ञेय म्हणजे काय, तर ज्ञानाचा विषय घटपटादी म्हणजे बाहेरून तो जे जे जाणतो ते विषय जे आहेत त्याला ज्ञेय असं म्हटलेलं आहे. आणि ह्या तीन गोष्टी ज्या आहेत, ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय, त्यानंतर कर्ता, कर्म आणि क्रिया, या हे तीन गोष्टी ज्या आहेत त्या जगाच्या प्रवृत्तीचे बीज असून या तिघांमुळे जीवाची कर्माकडे प्रवृत्ती होते. की आधी काहीतरी त्याला बाहेरून एखादी गोष्ट दिसते, ती गोष्ट दिसल्यानंतर ती अतिशय चांगली आहे, ती आपण भोगली पाहिजे असं त्याच्या कुठंतरी मनामध्ये येऊन जातं. आणि असं मनात शिरल्यानंतर ती प्राप्त करण्यासाठी म्हणून जे जे काही करावं लागतं ते त्याच्याकडनं घडत जातं. आणि ह्याला काय म्हटलेलं आहे, तर दृश्य जगतामध्ये तो जीवात्मा आपल्या इंद्रियांकडनं जे पाहिजे ते मिळवण्याचा प्रयत्न करत राहतो. आता जोपर्यंत जग सत्य आहे, जगामध्ये सुख ठेवलेलं आहे आणि ते मी मिळवलं पाहिजे असं जोपर्यंत त्याला वाटत राहतं, तोपर्यंत त्याची ही जी ओढ आहे बाह्य जगताकडून सुख मिळवण्याची ती कधीही थांबणार नाही. पण आत्मा मी आहे ते सुखरूप तत्व आहे आणि मीच ते आहे असं ज्या वेळेला त्याच्या ठिकाणी निश्चित अशी ती बुद्धी होईल, बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण, असं आपल्या समोर मांडणी आहे. की बुद्धीच्या निश्चयामध्ये आत्मज्ञानाचं वर्म साठवलेलं आहे. पण ह्या बुद्धीचा बाकीचे जे निश्चय आहे व्यवहारातले ते भरपूर ती बुद्धी करू शकते, कारण व्यवहारातले सगळे निश्चय रजतमाचे असतात. आणि आत्मज्ञानाचा निश्चय होण्यासाठी ती बुद्धी जी आहे ती सत्वगुणाची वृद्धी असणारी असली पाहिजे. अंतःकरण सात्विक असलं पाहिजे. त्याच्यावर शास्त्राचे आणि श्री गुरूंचे संस्कार जे आहेत त्याचे ठसे उमटले पाहिजेत. अशी सुसंस्कृत बुद्धी झाल्यानंतर त्या ठिकाणी मी आत्मा आहे असा तिचा निश्चय होऊ शकतो. पण रोज सोहम साधना करून सुद्धा ज्या अर्थी आमचा अजून तसा निश्चय होत नाही, त्या अर्थी आमच्या अंतःकरणावर अजून सुद्धा रजतमाचे संस्कारच जास्ती आहेत हे साधकाने लक्षात घ्यावं आणि ते संस्कार कमी करून अंतःकरण वृत्तीला सात्विक करण्याचा सतत प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात. अशी या ठिकाणी साधनेची एक व्याख्या जी आहे ती आपल्याला मिळून जाऊ शकते. त्यानंतर पुढे 19व्या श्लोकामध्ये आपल्या समोर 3 गुणांनुसार ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचे कसे भेद निर्माण होतात ते या ठिकाणी सांगितलेले आहे. आता 14वा अध्याय गुणासंबंधीचा आपण पाहिलेला आहे, 17वा अध्याय सुद्धा पाहिलेला आहे आणि 16व्या अध्यायामध्ये दैवी गुणसंपदा आणि असुरी गुणसंपदा म्हणजे काय तेही आपण पाहिलेलं आहे. इथं सुद्धा गुणांची संख्या जी आहे ती सांगणाऱ्या सांख्यशास्त्रात ज्ञान, कर्म व कर्ता हे सत्व, रज व तम या गुणभेदाने प्रत्येकी 3 प्रकारचे असल्याचे सांगितलेलं आहे. आणि अर्जुना हाही विषय
तू माझ्याकडनं नीट पद्धतीने समजून घे, असं या ठिकाणी भगवंत अर्जुनाचा निमित्त करून आपल्याला सांगत आहे की प्रत्येक माणसाच्या पिंडावर या 3 गुणांचे काय असतात? संस्कार असतात. कारण तिन्ही गुण मिळूनच जीवाचा स्वभाव बनलेला असतो. त्यामधला एक गुण जो आहे तो पूर्णपणे वरचढ झालेला असतो आणि 2 गुण जे आहेत ते दबलेल्या स्वरूपामध्ये असतात. हे आपण मागे सुद्धा पाहिलेलं आहे. नाथ महाराजांची त्या संदर्भामध्ये एक छान ओवी आपल्या समोर आहे. ते म्हणतात, देही ज्या गुणांचे प्राधान्य तैसेच कर्म उपजे जाण, इंद्रिये गुणाधीन तदनुसार जाण वर्तती. की देही ज्या गुणांचे प्राधान्य तैसेच कर्म उपजे जाण, की तो असा का वागतो याचं उत्तर शोधायचं असेल तर तो त्याच्या गुणाप्रमाणे वागतो. त्यातला सत्व रज तमापैकी जो गुण त्याचा वरचढ असेल त्याप्रमाणेच त्याच्याकडनं त्याच्या इंद्रियांकडनं ते कर्म जे आहेत ते घडत राहतात. आता या 3 गुणांचे लक्षण पुढे आपल्या समोर 20 ते 22 या श्लोकांमध्ये स्पष्ट केलेले आहेत. की जो इथं ज्ञान या शब्दाचा एक अर्थ स्पष्ट केलेला आहे की निश्चय झालेल्या बुद्धीनुसार तयार झालेली जी दृष्टी त्याला या ठिकाणी ज्ञान असं म्हटलेलं आहे. की ज्या ज्ञानाने ज्ञानी पुरुष परस्पर भिन्न असणाऱ्या सर्व भूतांमध्ये एकच अविनाशी व भेदशून्य परमात्मा भाव आहे असे पाहतो, ते ज्ञान सात्विक आहे. 3 प्रकारचं ज्ञान आता इथं आपल्या समोर मांडणी केलेली आहे. सात्विक ज्ञान, राजस ज्ञान आणि तामस ज्ञान. तर या संपूर्ण जगतामध्ये एक अभेद नावाचं तत्व आहे आणि त्या अभेद दृष्टीचा विकास करून म्हणजे नामरूपांनी भिन्न भिन्न दिसत असणाऱ्या या सृष्टीमध्ये किती प्रकारचा जरी भेद दिसत असला तरी सुद्धा त्या भेदाच्या मागे एक अभेद तत्व आहे आणि त्या अभेद तत्वाला ओळखून जो या जीवनामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करतो त्याच्या जवळचं ज्ञान हे सात्विक ज्ञान आहे. पहा, आपल्या डोळ्यांमध्ये जर काही कमी जास्तीपणा दिसण्याच्या मागे आपल्याला दिसायला लागला तर आपण त्या डॉक्टरांकडे जातो. ते आपले डोळे तपासतात आणि डोळे तपासल्यानंतर एखाद्याला जवळचं दिसत नसेल तर त्या पद्धतीचा चष्मा देतात, एखाद्याला दूरचं दिसत नसेल तर त्या पद्धतीचा त्याला चष्मा बनवून घ्यायला सांगतात. मग तो चष्मा डोळ्यावर चढवला की त्याला जवळचंही स्पष्ट दिसतं, दूरचं सुद्धा स्पष्ट दिसायला लागतं. तसं इथं संत जे आहेत ते आपल्याला सात्विक दृष्टीचा चष्मा डोळ्यावर चढवून मग या जगतामध्ये वागण्याचा प्रयत्न करा असं सांगतात. मग इथं सात्विक दृष्टी म्हणजे नेमकं काय आहे तर भेदाने भरलेल्या नामरूपांनी कितीही भिन्न भिन्न असं हे जग तुम्हाला आम्हाला दिसत असलं तरी त्याच्या मागे एक अभेद नावाचं तत्व आहे आणि ते तत्व म्हणजेच परमात्मा, ते तत्व म्हणजेच आत्मा. तो आत्मा जितका आणि जेवढा माझ्यामध्ये भरलेला आहे तेवढा आणि तितकाच तो बाहेरच्या जगतामध्ये सुद्धा व्यापून राहिलेला आहे असं पाहणं याला सात्विक दृष्टी, सात्विक ज्ञान असं म्हटलेलं आहे. आता भागवत धर्मामध्ये सुद्धा आपल्याला तेच सांगितलेलं आहे की सर्वाभूती भगवंत भाव ठेवण्याचा जो प्रयत्न करतो तो भागवत धर्माचा अधिकारी आहे. आता भागवत धर्मामध्ये भगवंत हा शब्द ठेवून सगळ्या ठिकाणी भगवंत पाहायला शिकवतं आणि या ठिकाणी ज्ञानदृष्टी आपल्याला सांगितलेली आहे की प्रत्येक भेदाच्या मागे एक अभेद नावाचं तत्व आहे आणि ते पाहण्याला शिकणे याला सात्विक ज्ञान असं म्हणतात. डॉक्टर काकांची एक कविता आहे आणि त्यामध्ये ते आपल्याला सांगतात, अभेद दृष्टीची अंतःकरणी घ्यावी धणी. धणी शब्दाचा अर्थ आहे आवड निर्माण करावी. कारण भेदामध्ये दुःखाची व्यवस्था आहे आणि अभेद दृष्टी कमावण्यामध्ये सुखाची व्यवस्था आहे आणि मला जर अखंड सुखी व्हावं असं वाटत असेल तर अभेद दृष्टीची आवड निर्माण करून मी सर्व ठिकाणी तेच पाहण्याचा काय केला पाहिजे तर प्रयत्न केला पाहिजे. आता दिसताना सगळीकडे भेदच दिसणार आहे कारण संपूर्ण जग हे भेदमयच आहे. प्रत्येकाचं नामरूप जे आहे ते वेगळं वेगळं आहे, भिन्न आहे. व्यवहारामध्ये त्या प्रत्येकाला वेगळं वेगळं नामरूप देण्यामागे सुद्धा व्यवहार व्यवस्थित व्हावा ह्यासाठी म्हणून ते तसं दिलं गेलेलं आहे. पण साधकाने पाहताना मात्र
प्रत्येक ठिकाणी भगवंत पाहण्याचा म्हणजेच ब्रह्म पाहण्याचा अभ्यास करावा. पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे, अशी साधना आपल्या समोर ठेवलेली आहे. समर्थही आपल्याला म्हणतात की भेटो कोणी एक नर, धेड महार चांभार, त्याचे जाणावे अंतर या नाव भजन. या ठिकाणी त्याचे जाणावे अंतर म्हटलेलं आहे, राखावे अंतर म्हटलेलं नाही. तर प्रत्येक जण मनुष्यच आहे. मनुष्याने मनुष्याकडे त्याच दृष्टीने पाहावं आणि सगळ्या ठिकाणी तेच आत्मतत्व भरलेलं आहे. मग कितीही वेगळ्या वेगळ्या जातीचे लोक असू देत, कितीही वेगळ्या वेगळ्या पंथाचे असू देत, वेगळ्या वेगळ्या संप्रदायाचे असू देत, पण प्रत्येक ठिकाणी तेच तत्व भरलेलं पाहण्याचा अभ्यास केला तर हळूहळू अद्वैताचा अनुभव घेण्यासाठी आपलं अंतःकरण जे आहे ते सक्षम होऊ शकतं. आणि म्हणून या सात्विक ज्ञानाचा विकास करण्यासाठी साधकांनी आधी सत्वगुणाची वृद्धी स्वतःच्या ठिकाणी करून घेण्याचा काय केला पाहिजे तर प्रयत्न केला पाहिजे. कारण सत्वगुण जो आहे तो आत्मज्ञानाच्या जवळ नेणारा आहे आणि रजतम हे जे दोन गुण आहेत ते आपल्या स्वरूपापासून आपल्याला दूर नेणारे आहेत. आणि म्हणून साधकांनी सत्वगुणाचा विकास आपल्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा जो आत्मा आहे तो एकमेव अद्वितीय आणि भेदरहित असल्यामुळे ती दृष्टी जगामध्ये दिसणाऱ्या असंख्य भेदांवर न भिरभिरता सर्वत्र व्यापून असलेल्या आत्म्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करते. ही सात्विक ज्ञानाची जी दृष्टी आहे ती भेद दिसत असून सुद्धा अभेदाने भरलेल्या परमात्म्याकडे पाहण्याचा प्रयत्न करते. तुकाराम महाराजांचा एक छान अभंग आहे आपल्या समोर आणि ते भगवंताला विचारतात की ऐसे भाग्य कधी लाहिता होईन, अवघे देखे जन ब्रह्मरूप. की असं भाग्य मला केव्हा प्राप्त होईल की सगळ्या जगामध्ये तूच भरलेला दिसशील, सगळ्या जगामध्ये ते ब्रह्मतत्वच भरलेलं दिसेल. आणि असा अभ्यास करता करता जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे इथपर्यंत या संतांनी स्वतःच्या या सात्विक ज्ञानाचा विकास करून घेतलेला आहे. हेही त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं. आता राजस दृष्टी जी आहे ती कशी आहे तर नाम आणि रूप यांनी भरलेल्या या सृष्टीमध्ये त्यांना काय सत्य वाटतं तर नाम रूप स्वभाव हे जे विविधतेने भरलेले आहेत त्याच्याकडेच त्यांची पूर्ण दृष्टी असते आणि आतमध्ये असलेलं जे आत्मतत्व आहे त्याकडे मात्र त्यांचं अजिबात लक्ष नसतं. आता ही ज्ञानदृष्टीच्या बाबतीत आपल्याला नेहमी सोनाराचं उदाहरण दिलं जातं. सात्विक ज्ञानदृष्टीच्या बाबतीत सोनाराचं एक उदाहरण आपल्याला नेहमी दिलं जातं की सोनार अलंकाच्या नामरूपाकडे न लक्ष देता आतमध्ये भरून असलेल्या सोन्याकडे नेहमी लक्ष देतो. आणि राजस जे तुम्ही आम्ही प्रापंचिक लोक आहोत ते ज्या वेळेला सोनाराच्या दुकानात जातो त्यावेळेला त्या सोन्यापेक्षा त्या अलंकाराच्या नामरूपावर आपलं लक्ष जे आहे ते जास्ती त्या ठिकाणी काय झालेलं असतं तर आसक्त होऊन राहिलेलं असतं. मग राजस लोकांची दृष्टी कशी असते तर ती बुद्धी त्यांची जी आहे ती नामरूपांवर रंगरूपांवर खिळून बसलेली असते. आतलं आत्मतत्व जे आहे त्याच्यापर्यंत मात्र त्यांची नजर पोहोचू शकत नाही. आणि मग जे रंगरूप दिसतं त्यातलं स्वतःला अनुकूल काय आहे स्वतःला प्रतिकूल काय आहे म्हणजे अनुकूल आहे ते मिळवण्याकडे सारखी त्यांचा धाव राहते आणि जे प्रतिकूल आहे त्याला आपल्यापासून दूर लोटण्याचाही त्यांच्या ठिकाणी प्रयत्न केला जातो. आणि याप्रमाणे राजस ज्ञानदृष्टी ज्यांनी विकसित केलेली आहे त्यांच्या जीवनामध्ये सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले. कारण अनुकूल प्रतिकूल भावामध्ये ते अडकून पडलेले असतात. अनुकूल प्रतिकूल भावालाच अगदी सोप्या भाषेत बोलायचं झालं तर स्वभावातली आवड आणि नावड ह्याच्यामध्ये इतके आसक्त होऊन राहिलेले असतात की त्यांना त्याच्या पलीकडे जाऊन सर्वत्र समत्वाने व्यापलेलं जे चैतन्य आहे ते बघण्याची युक्ती त्यांना त्यामुळे साधता येत नाही. कारण त्यांची जी बुद्धी आहे
ती बुद्धी स्वसुखासाठी आणि स्वार्थासाठी नेहमी काय असते तर तत्पर झालेली असते. त्यामुळे यज्ञ, दान इत्यादी पुण्यकारक कर्म करून सुद्धा ते निष्काम भावनेने न करता त्यातून काहीतरी आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी करत असल्यामुळे त्यांना त्याचं योग्य फळ जे आहे ते प्राप्त होत नाही. म्हणजे यज्ञ दानादी कर्म करून सुद्धा सकामतेमुळे त्यांच्या चित्ताची शुद्धी होत नाही आणि आत्मज्ञानाला जवळ असणारा सत्वगुण जो आहे त्याच्यापासून हे जे लोक आहेत ते नेहमी कसे राहतात तर दूर राहतात. आता तमोगुणाचे संस्कार असलेली जी बुद्धी आहे ती कशी आहे तर ती पूर्णपणे स्वतःच्या शरीरामध्येच अडकलेली, मी आणि माझे, याला समर्थांच्या भाषेमध्ये बद्ध असं म्हटलं गेलेलं आहे. 4 माणसांचे जे गट त्यांनी निर्माण केलेले आहेत वर्ग, त्यामध्ये जो आहे त्याला मी, माझं शरीर आणि त्याचं सुख, ह्या पलीकडचं त्याला दुसरं काहीही सुचत नाही. स्वतःच्या शरीराच्या ठिकाणी, स्वतःच्या स्वभावाच्या ठिकाणी, स्वतःच्या कुटुंबाच्या ठिकाणी अतिशय आसक्त होऊन पडलेलं जे चित्त ते तमोगुणाचं संस्कार असणारं असतं. तत्वज्ञानाचा किंवा संत संगतीचा त्यांना स्पर्शही झालेला नसतो आणि कधी कोणामुळे एखाद्या वेळेस अचानक जरी ते सत्संगात जाऊन बसले तरी ते विचार अंतःकरणामध्ये साठवण्याची बुद्धी सुद्धा त्यांच्या ठिकाणी होत नाही. तर ह्यात काही अर्थ नाही असं म्हणून ते त्या ठिकाणाहून निघून जाऊ शकतात. त्यांना आत्मा नावाच्या तत्वाचा शब्दाने सुद्धा स्पर्श होऊ शकत नाही. मग पारमार्थिक दृष्ट्या असे लोक जे आहेत ज्यांचा तमोगुण जास्तीत जास्त वर आहे ते कसे आहेत तर अज्ञानी, जड, मूढ, त्यामुळे आळस वाढलेला, मोहात्मक बुद्धी त्यांच्या ठिकाणी जास्ती वाढलेली असते आणि श्रद्धा, देवधर्म याविषयीची तुच्छता जी आहे ती त्यांच्या अंतःकरणामध्ये भरून राहिलेली असते. मग 3 गुणांच्या या ज्ञानाचे लक्षण ऐकल्यानंतर या जगाकडे पाहताना माझी दृष्टी, मला सात्विक ज्ञान दृष्टी विकसित करायची आहे हे आपण लक्षात घ्यायचं. दिसणार तर नामरूपच आहे, भिन्न भिन्न नामरूपांनी भरलेलं हे जग असल्यामुळे वेगळ्या पद्धतीनेच ते तुमच्या आमच्या समोर येणार आहे, पण तरीही त्याच्या आतमध्ये एका भगवंताशिवाय दुसरं काहीही नाही. हे जर सातत्याने आपण लक्षात ठेवलं तर ही सात्विक ज्ञान दृष्टी जी आहे ती आपली विकसित होईल आणि या विकसित झालेल्या दृष्टीने कधीतरी आत्मा नावाचं तत्व आपल्या नक्की आकलनामध्ये येऊन जाईल. तर 22व्या श्लोकापर्यंत आज आपण आलेले आहोत. जय जय रघुवीर समर्थ.